हिंदू अशोक खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दुसऱ्या गुन्ह्यात खरातला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। 8 एप्रिलपर्यंत खरातचा मुक्काम हा पोलीस कोठडीमध्ये असणार आहे। एसआयटीची मागणी नाशिक कोर्टाने मान्य केलेली आहे। अशोक खरातला कोर्टाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, त्यामुळे खरातचा मुक्काम आता 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीतच असणार आहे। एसआयटीने युक्तिवाद करताना 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती, ती कोर्टाने मान्य केली आहे। ही पोलीस कोठडी दुसऱ्या गुन्ह्यातली आहे। दरम्यान काल पहिल्या गुन्ह्यात कोर्टाने अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली होती। त्यानंतर आता दुसऱ्या गुन्ह्यात 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। त्यामुळे या 7 दिवसांच्या चौकशीत अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे। कोर्टामध्ये नेमकं काय घडलेलं आहे पाहूयात। आरोपी खरातकडून पीडितेवर वारंवार अत्याचार झालेत। सरकारी वकिलांनी हा युक्तिवाद केला। लग्नाचा आमिष दाखवून देखील लैंगिक अत्याचार केल्याचं समोर येतं। पीडिता गर्भवती झाल्यावर गर्भपाताची औषधं दिली। पीडितेनं 12,000चं औषध खरातकडून खरेदी केलं। खरातनं पीडितेकडून आधार पॅन कार्ड घेतलं होतं। आधार आणि पॅन कार्ड का घेतलं हे आता तपासायचं आहे, असं सरकारी वकिलांनी सांगितलं। आरोपी महिलांना पिण्यास पाणी द्यायचा, त्यामध्ये तो काय टाकायचा हे देखील तपासायचं आहे। आरोपी पाण्यात काय मिसळतो हे सांगत नाहीये। मालमत्ता कोणकोणत्या आहेत हे तपासायचं आहे। त्यावर खरातच्या वकिलांची काय बाजू होती, तर पीडिता गर्भवती राहिली असा उल्लेख नाही, असं खरातच्या वकिलांनी सांगितलं। मोजके व्हिडिओ लीक करण्यात आले। कोठडीत मानसिक छळ करण्याचा देखील प्रयत्न होतोय। गुन्हे आणि कलम सारखे तरी वेगवेगळा तपास सुरू आहे, असा देखील दावा युक्तिवाद त्यांनी केलाय।